नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फिनलँड सलग 9व्यांदा सर्वात आनंदी देश म्हणून पुढे आलेला आहे. जागतिक आनंद अहवाल 2026 या निमित्तानं आपण आज पाहणार आहोत आणि नेमकं भारत जागतिक आनंद निर्देशांकामध्ये कुठे आहे. त्यामुळे आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे जागतिक आनंद निर्देशांकाच्या संदर्भातला जागतिक आनंद अहवाल 2026. या संदर्भामध्ये मित्रांनो, जगातील सर्वात आनंदी देश असा जर कोणी प्रश्न विचारला की जगामध्ये जे अनेक देश आहेत, श्रीमंत देश आहेत, भांडवलशाही देश आहेत, या सगळ्या देशामध्ये सगळ्यात आनंदी देश कोणता आहे असा जर प्रश्न विचारला तर आपण म्हणू अमेरिका असेल, जपान असेल, भारत असेल. परंतु नाही, याचं उत्तर आहे फिनलँड. आणि हे फक्त यावर्षीच नाही तर सलग 9व्यांदा फिनलँडने हा मान पटकावला. त्यामुळे आज आपण जागतिक आनंद अहवाल 2026 विषयी सविस्तर जाणून घेऊ. जागतिक आनंद अहवाल म्हणजे नेमकं काय आहे? हा अहवाल दरवर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेल बीइंग रिसर्च सेंटरतर्फे प्रकाशित केला जातो. त्यासाठी गॅलप वर्ल्ड पोलद्वारे 147 देशांमधील सुमारे 1,00,000 लोकांचं मत जाणून घेतलं जातं. प्रत्येक व्यक्तीला विचारलं जातं की 0 ते 10 या पट्टीवर तुमचे जीवनमान कुठे आहे. या मूल्यमापनाला कॅन्ड्रिल लॅडर असं म्हटलं जातं. 2023 असेल, 24 असेल आणि 25 असेल, या तिन्ही वर्षाच्या सरासरीच्या आधारावर हे सगळे क्रमांक ठरविले जातात. हा अहवाल दरवर्षी 20 मार्च आंतरराष्ट्रीय आनंद दिनाच्या निमित्तानं जाहीर केला जातो. म्हणजे हा जो महिना आहे मार्च महिना, या मार्च महिन्यामध्ये काल हा 20 मार्चला हा अहवाल जाहीर झाला. आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून सुद्धा 20 मार्चला म्हटलं जातं. फिनलँडने यावर्षी 7.764 गुण मिळवले आहेत आणि जे गेल्या वर्षी 0.375 अंकांनी अधिक आहे. पण फिनलँड इतका आनंदी देश म्हणून का बरं पुढे आलेला आहे याची कारणे देखील आहे. सगळ्यात पहिलं काय की तिथलं उत्तम कल्याणकारी व्यवस्था. या उत्तम कल्याणकारी व्यवस्थेमध्ये काय आहे? मोफत शिक्षण आहे, मोफत आरोग्य सेवा आहे. दुसरं काय महत्त्वाचं कारण की सरकारवर तिथल्या नागरिकांचा उच्च विश्वास. उच्च विश्वास म्हणजे काय की सरकार जवळजवळ फिनलँडमध्ये भ्रष्टाचार करतच नाही. भ्रष्टाचार जवळजवळ तिथं नाहीच आहे. तिसरं महत्त्वाचं कारण आहे की उत्पन्नाचे समान वाटप झालेलं आहे, ज्याला आपण म्हणू की इन्कम डिस्ट्रीब्युशन इक्वल आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी तिथं पाहायला मिळत नाही. चौथं मुख्य कारण आहे की फिनलँडमध्ये स्वच्छ पर्यावरण आणि उत्तम कार्यजीवनाचं संतुलन पाहायला मिळतं. थोडक्यात काय तर फिनलँडमधील जो माणूस आहे, तिथला जो नागरिक आहे, तो सुरक्षित आहे, स्वतंत्र आहे आणि सामाजिकदृष्ट्या तो जोडलेला आहे. आता आपण पाहू की शीर्ष जे 10 आनंदी देश आहेत त्यांची यादी बघा. पहिल्या क्रमांकावर आहे फिनलँड, दुसऱ्या क्रमांकावर आहे आइसलँड, तिसऱ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क, चौथ्या क्रमांकावर आहे कोस्टारिका ज्याने मोठी झेप घेतली आहे, याच्याबद्दल आपण पुढे माहिती बघूयाच. 5व्या क्रमांकावर आहे स्वीडन, 6व्या क्रमांकावर आहे नॉर्वे आणि 7व्या क्रमांकावर आहे नेदरलँड, 8व्या क्रमांकावर आहे इस्रायल आणि 9व्या क्रमांकावर आहे लक्झमबर्ग आणि 10व्या क्रमांकावर आहे स्वित्झर्लंड. अशा प्रकारे हे शीर्ष 10 देशांची यादी आपण इथं पाहिलेली आहे. आता या सगळ्या देशांमध्ये लक्षात घ्या की या यादीमध्ये एकही इंग्रजी भाषिक देश नाही आहे. सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा पाहायला मिळतं. मागच्या वर्षीचा आनंद अहवालाचा निर्देशांक बघा आणि याही वर्षाचा, याच्यामध्ये एकही इंग्रजी भाषिक देश नाही. अमेरिकेचा बघा, अमेरिका या यादीमध्ये 23व्या क्रमांकावर, ब्रिटन तर 25व्या आहे आणि कॅनडा 29व्या स्थानावर. या अहवालामध्ये सर्वात मोठा धक्का म्हणजे की मी आधी म्हटल्याप्रमाणे कोस्टारिका जो देश आहे यामध्ये 5व्या स्थानांकावर त्याने झेप घेतली. 2023चा विचार केला तर हा देश 23व्या स्थानावर होता. 2023मध्ये म्हणजे 24-25 या 2 वर्षामध्येच त्याने झेप घेत 4थ्या आणि 5व्या स्थानावर तो आलेला आहे. याचं कारण काय की ऑक्सफोर्डचे प्राध्यापक जॉन इमॅन्युएल डी नेव म्हणतात, पुन्हा म्हणतो मी, ऑक्सफोर्डचे प्राध्यापक जॉन इमॅन्युएल डी नेव काय म्हणतात की कोस्टारिका या देशामध्ये लोक कुटुंब आणि सामाजिक बंधावर भर देतात. त्यांच्या सामाजिक जीवनाची गुणवत्ता उत्तम आहे. कोस्टारिकाकडे सैन्य नाही आहे, अजिबात सैन्य नाही आहे. तर त्या खर्चाचे काय करतात ते, तो जो सैन्यावर जो होणारा खर्च आहे त्या खर्चाचे पैसे
शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करतात. हा खरोखरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हा मोठा आदर्श आहे जगापुढे. आता आपण आपल्या भारताबद्दल बोलूया. भारत यावर्षी 116व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी तो होता 118व्या स्थानावर. म्हणजे 2 क्रमांकांनी जरी सुधारणा पाहायला मिळाली तरी देखील थोडीशी अजून सुधारणा होणं, थोडीशी म्हणजे बरीच सुधारणा होणं बाकी आहे. कारण अजूनही शीर्ष 10 मध्ये भारत नाही आहे. खूप अजून मागे आहे भारत. भारताचा स्कोअर जो आहे तो 4.536 गुण मिळून एवढा आहे, जो 116व्या स्थानावर आहे. पण शेजारील देशाची जी तुलना आपण जर पाहिली, नेपाळ 99 क्रमांकावर आहे, भारतापेक्षाही पुढे आहे. पाकिस्तान बघा, पाकिस्तान 104व्या क्रमांकावर, जो भारतापेक्षा पुढे आहे. बांगलादेश 127वा आहे, भारतापेक्षा मागे आहे. श्रीलंका 134 आहे, जो भारतापेक्षा मागे. भारतामध्ये आर्थिक वाढ होत आहे, त्याच्यात काही शंका नाही. पण सामाजिक असमानता, जे आपण सोशल डिस्पॅरिटीज वाढत आहे, सामाजिक असमानता, इनइक्वॅलिटी आहे, इन्कममध्ये इनइक्वॅलिटी आहे, बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे, संघर्षमय बेरोजगारी आहे, सगळ्या प्रकारची बेरोजगारी आहे. खूप सारं शिक्षण दिलं जात आहे परंतु लोकांना रोजगार मिळत नाही. आणि सार्वजनिक सेवांची कमतरता, हे काय आहे, हे आनंदाच्या मार्गातील अडथळे आहेत मित्रांनो. आनंद म्हणजे काय? समाधान. लोकांना त्यांच्या सगळ्या आवश्यक असणाऱ्या सुविधा, सगळ्या गरजा पूर्ण होत असतील तर त्या गोष्टी. म्हणजे भारतामध्ये ही सगळी वृद्धीचे आकडे आपण पाहतो. 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होत आहे किंवा सगळं वाढ होत आहे, परंतु हे सार्वजनिक सेवा असतील, बेरोजगारी असेल, अजूनही याबाबत भारत हा मागासलेला आहे. या वर्षाच्या अहवालाचा मुख्य विषय काय होता तो देखील महत्त्वाचा. सोशल मीडिया आणि आनंद. या अहवालाचा मुख्य जो विषय होता, सोशल मीडिया आणि आनंद. अहवाल काय सांगतो? जे तरुण दिवसातून 5 तासापेक्षा अधिक सोशल मीडियाचा वापर करतात त्यांच्या जीवन समाधानामध्ये मोठी घट दिसते. काय म्हणतात? जे तरुण दिवसातून 5 तासापेक्षा अधिक सोशल मीडियाचा वापर करतात, म्हणजे इंटरनेटचा उपयोग करतात, त्यांच्या जीवन समाधानामध्ये मोठी घट दिसून येते. जे दिवसातून 1 तासापेक्षा कमी इंटरनेटचा आणि सोशल नेटवर्किंगचा उपयोग करतात ते सर्वात जास्त आनंदी आहेत. मग अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, न्यूझीलंड या देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 25 वर्षाखालील जे तरुणांच्या आनंदामध्ये लक्षणीय घट पाहायला मिळालेली आहे. म्हणजे आनंदामध्ये लक्षणीय घट पाहायला मिळाली आहे, याचा अर्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही हे जे तरुण आहेत, हे तरुण सोशल नेटवर्किंगचा उपयोग करत आहेत. आता हे सगळे जे देश आहेत, या देशांनी तशी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे. विशेषतः किशोरवयीन जे मुलं आहेत, या अहवालामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे किशोरवयीन मुलांपेक्षा मुलींचा देखील इथं उल्लेख केला आहे. किशोरवयीन मुलींवर हा प्रभाव सर्वाधिक मोजला गेला. काय म्हणतो अहवाल? सोशल मीडियात सोशल जो भाग आहे ना, हा भाग परत आणा. म्हणजे फक्त स्क्रोल करणे, वेगळ्या प्रकारच्या फेसबुकवरच्या रील पाहणे म्हणजे माणसानं माणसाशी जोडणं नाही आहे. खऱ्या माणसाशी जर जोडायचं असेल तर प्रामुख्यानं सोशल मीडियाचा उपयोग कमी करून या सगळ्या प्रकारच्या तरुण किशोरवयीन मुलांना आपल्याला अभ्यासाकडे आणावं लागेल, संस्कृतीकडे, सगळ्या सांस्कृतिक गोष्टीकडे आणि चांगल्या प्रकारच्या गोष्टीकडे आणावं लागेल. अहवालाच्या यादीमध्ये सर्वात जो खाली देश आहे तो अफगाणिस्तान आहे. पुन्हा एकदा अफगाणिस्तान सर्वात खाली आहे या यादीमध्ये. त्या खालोखाल म्हणजे अफगाणिस्तान हा सगळ्या दुःखी देशामध्ये आहे, आनंदी तर नाही, तिथे दुःखी देश म्हणावं लागेल. त्या खालोखाल जे बाकीचे देश आहेत ते सियरा लिओन असेल, मलावी असेल, झिम्बाब्वे असेल आणि बोत्सवाना असेल, हे सगळे देश मागे आहेत. युद्ध आहे, गरिबी आहे, अस्थिरता आहे. या कारणामुळे हे जे देश आहेत, या देशांना आनंदापासून दूर जावं लागतं. आनंदापासून हे देश दूर आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो, आनंद म्हणजे काय? समाधान आहे. आनंद म्हणजे काय की त्या लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीची सगळी शक्यता, सगळ्या प्रकारची सुविधा त्या देशामध्ये असणे. त्यामुळे आज हा जो आपण व्हिडिओ पाहिला, या व्हिडिओमध्ये फिनलँडचे उदाहरण आपल्याला एक मोठा धडा देतो. काय म्हणतो? खरा आनंद फक्त पैशाने येत नाही हो, तो येतो विश्वासातून, समतेतून आणि माणसांमधील बंधनातून. भारताने या देशाने पावले उचलणं गरजेचे आहे. शिक्षण असेल, आरोग्य असेल, सामाजिक सुरक्षा असेल आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन असेल. हाच तर आनंदाचा खरा मार्ग दर्शवणाऱ्या बाबी आहे. ह्या सगळ्या बाबीत जर तो देशाने प्रगती केली तर आनंद आपल्यापासून दूर नाही. आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि आपल्या मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.